पंचम काढला. काकः कृष्ण, कावळा हे काळाच आहे. पिकः कृष्ण, कोकिळा हे काळीच आहे. को भेदो काक पिकयो हो, दोन्हीत काय भेद आहे? पण वसंत समये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः. वसंत ऋतू आल्यामुळं गायते कोकिळा वसंतेसी, तो कोवरायने म्हणावं. आणि कोकिळेने मधुर आला पंचम काढल्यावर मग लोकांच्या लक्षात आलं की कावळे 99च आहेत आणि कोकिळा एकच आहे. कधी कधी आपली ओळख आपल्याला करून द्यावी लागते, तर कधी कधी आपली ओळख इतराला करून द्यावी लागते. आपण सांगितल्यावर लोकांना पटत नाही, हे गणित आहे महाराज. आपली ओळख इतराला करून द्यावी लागते. कार्तिकी वारी भरली माऊलीची आणि मला पवन मावळ धर्मशाळेत कीर्तन. पवन मावळ तालुक्यात सगळा पवन मावळ तालुकाच येतो. तिथं 5,000 लोक राहतात. वैष्णव सदनच्या शेजारी मोठी धर्मशाळा आहे पवन मावळची. आणि 7 वाजता विना उभा केला. 7:10 झाले. मी वेळेत निघालो होतो, पण मला गर्दीमुळं जाणं झालं नाही एकादशीचं कीर्तन. मी दारात आलो. बसायला तर जागा नव्हती, पण लोक दाराच्या बाहेर उभी होती. एक जणांना म्हणलो मला जाऊ द्या ना पुढं. तो मला म्हणला मग आम्ही कशाला आलो? अहो नाही म्हणलं, मला कीर्तनाला जायचं. मग तो म्हणला आम्ही काय तमाशाला आलोत का? नाही हो, तसं नाही. पण तुम्ही ज्यांचं कीर्तन ऐकायला आलेत ते कीर्तनकार तुम्ही पाहिलेत का? ते म्हणले वारी इथं लागण एवढे बो आहेत म्हणले. काय पाहावं लागत का? इथं पाहायचे नाही, ऐकायचे असतात. आता काय करा? म्हणजे तुम्ही कोणाचं कीर्तन ऐकायला आलात? त्याने ते कदम माऊलीचं कीर्तन ऐकायचं. म्हणजे मग ज्याचं कीर्तन ऐकायला आलेत ना तो मीच. तो मनुष्य मला काय म्हणला, ओ बुवा असे 3 कदम माऊली आळंदीत बस इथंच 3 येतं. मग मी ओळख सांगून सुद्धा त्याला पटली नाही. त्याला कसं वाटलं हे बुवा तिथं बुवा आत बुवा असणार, ह्यो बाहेरून काय चालणार लबाड बोलतोय हा. अखेर शेवट मी ओळख सांगून सुद्धा त्याला पटना. आता माझी ओळख माझा परिचय मी करून दिला तरी त्याच्या लक्षात येईना, तर मला कोणी पुढे जाऊ देईना. पण विनेकऱ्याने मला ओळखलं आणि मग त्याने भजन थांबवलं. ओ ज्यांचं कीर्तन ऐकायला आलात, अहो ते समोर दारात उभे, त्यांना पुढे येऊ द्या. हो बाजूला तेच कदम माऊली, त्यांना पुढे येऊ द्या. आणि मग तू म्हणतो तुम्हीच काय ते? म्हणलं हो. तो म्हणलं मग युग तुमचा हात धरून. म्हणलं नाही नाही, मी अजून मांडवात गेलो नाही म्हणलं. माझा मी कोणाला हात नाही धरून दिला म्हणलं. कधी कधी आपण आपली ओळख देऊन सुद्धा लोकांना पटत नाही. दुसऱ्याने आपली ओळख करून द्यावी लागते. हा दुसराच मुद्दा आजच्या अभंगात आलाय. संत तर स्वतःची ओळख करून देणार नाहीत, कारण ते स्वतः सांगत नाहीत की स्वतः कार्ड छापित नाहीत. कार्ड घ्या आंतरराष्ट्रीय कीर्तनकार, हे आमच्या संतांच्या हाजेरीत नाही. आणि हे असं जे करते ते संत होणारही नाहीत आणि ते संतत्वाला लायकही नाहीत. मग ते स्वतःचं तर कार्ड त्यांनी छापलं नाही, मग आता त्यांची ओळख कोण करून देणार? मग त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी मात्र आता इतर संतांवर आली. मग अशी ओळख करून देण्यासाठी सरसावले आमचे श्री संत तुकोबा आहे. या पुढे या. विठ्ठल आपल्या दौंड शिरूर भागातील एक आदरणीय शिपलकर गुरुजी, की ज्यांना काही वैशिष्ट्यपूर्ण देवतांची सिद्धी आहे. विठ्ठल विठ्ठल रामकृष्णारी. आपला विषय असा चाललाय की कधी कधी आपली ओळख आपल्याला करून द्यावी लागते, तर कधी कधी आपली ओळख इतरांना करून द्यावी लागते. संत तर स्वतःची ओळख करून देणार नाही. त्याने स्वतःचं कधी कार्ड छापलं नाही, गाडीवर मागं नाव लिहिलं नाही, हबप दशक्रियाचार्य अमुक अमुक असं काही लिहित बसले नाही. हे आमच्या संतांच्या गाडीवर नसते. मला एक जण लय आधीत होता, तुम्ही गाडीवर काय नाव टाकायचं? मला नावच नाही टाकायचं. आमची गाडी कोणाला ओळखलीच नाही पाहिजे, साधंच असलं पाहिजे आपण. ती त्याच्यामुळं अजून अडचणी वाढतात. त्यांनी स्वतःची ओळख तर ती करू देणार नाही. आता मात्र त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी दुसऱ्यावर आली. आणि मग तुकोबराय त्यांची ओळख करून द्यायला सरसावली. कारण लोकांना तर त्यांची ओळख होणं गरजेचं आहे. लोकांना संत आणि सामान्य माणसं सामान्य रीतीनेच दिसतात. दोन्ही दिसती सारखी, पण वर्म जाणे तो पारखी. आणि मग लोकांना आपण ओळख करून द्यावी म्हणून तुकोबराय सरसावले. आणि मग तुकोबरायने अभंग गाथेमध्ये वेगळ्या वेगळ्या अंगाने संतांची ओळख करून दिलेली. आपल्याला तुकोबरायच्या गाथेचं जर आपण
परिशीलन केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की संतांची विविध अंगाने तुकोबरायाने ओळख करून दिलेली. संत शूर कसे आहेत ही ओळख करून दिलेली, संत सोयरे कसे आहेत अशी सुद्धा ओळख करून दिलेली, आणि संत चोर कसे आहेत अशी ओळख करून दिलेली. विठ्ठल संत सोयरे कसे आहेत अशी ओळख करून देतात. महाराज सोयरे म्हणून त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही का? अहो आम्हाला लागण एवढे सोयरे येतं, आणि हे नवीन कशाला? आज आमचं झालं थोडं आणि याने धाडं गोडं, आम्हाला काय कमी सोयरे आहेत काय? तेव्हा तुम्ही संतांची सोयरे म्हणून ओळख करून देतात नाही. आपल्या व्यवहारात सोयरे आहेत आणि संत सुद्धा सोयरे आहेत, पण व्यवहारातले सोयरे हे लबाड सोयरे आणि परमार्थातले सोयरे हे खरे सोयरे. म्हणून खऱ्या सोयऱ्याची ओळख होणं आपल्याला गरजेचं आहे. आपण लबाडाची उमरेची जीवित बसलो. आपण जास्तीत जास्त काळ ज्या सोयऱ्यांना दिलाय, आपण संतांना जास्त काळ दिला का सोयऱ्यांना दिलाय? तुम्ही आळंदीला जास्त वेळा गेले, देऊला जास्त वेळा गेले का सासरवाडीला जास्त वेळा गेले? हा खरं बोला, तुम्हाला पप्या जायची शपथ आहे. आपण जास्तीत जास्त वेळ सोयऱ्यांना दिला, आपण जास्तीत जास्त खर्च सोयऱ्या दायऱ्यांवर केला. आपण साधू संताला जास्त बसतो का सोयऱ्याला जास्त बसतो? सोयऱ्याला बसतो. पण खरे सोयरे मात्र आपले संतच आहेत. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, सज्जन सांगाती लबाडेत. ते माझे सोयरे सज्जन सांगाती चांगले, ते माझे सोयरे सज्जन सांगाती. असं कसं बोलता हो? मी पटवून देईल. व्यवहारातले सोयरे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत, परमार्थातले सोयरे पैसा पाहून आपल्याकडे येत नाही. व्यवहारातले सोयऱ्यांचा दोष पैसा आहे तोपर्यंत येतात, पैसा संपला तर येत नाही. व्यवहारातले सोयरे फक्त दुपारच्या काळाच्या कामाचे आहेत, अंतकाळाच्या नाही. पण परमार्थातले सोयरे दुपारच्याही काळाच्या कामाचे आहेत आणि अंतकाळाच्याही कामाचे आहेत. व्यवहारातले सोयरे केले तर भवबंध वाढतो, पण परमार्थिक सोयरे जर केले तर भवबंध नष्ट होतो. म्हणून खरे सोयरे परमार्थिक सोयरे. व्यवहारातले सोयरे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत येतात. मला ऐका, एखादा जर गरीब पाहुणा असेल आणि त्यांनी एखाद्याला फोन केला लग्नाला या, नुसता फोन नाही केला, पत्रिका घरी नेऊन दिली, नुसती पत्रिका घरी नाही नेऊन दिली, त्याचं पत्रिकेत नाव छापलंय, तरीही लोक गरीब पाहुणा असेल तर लग्न जायला टाळीतात. हे व्यवहारातलं आहे. आणि एखादा जर श्रीमंत पाहुणा असेल, त्याने जरी पत्रिकेत नाव नाही टाकलं, नसेल टाकलं, जरी पत्रिका आणून नाही दिली, नसेल दिली, जरी फोन नाही केला, नसन केला, पण पैशावाली पार्टी म्हणलो का कोणी बी पैशावाले पाहिले का नीट शेप्ट वर करून निघा का? ज्या गरिबांनी तुम्हाला फोन केलाय, तुम्हाला पत्रिका घरी आणून दिली, तुमचं नाव टाकलंय, त्याचं काही भान नाही. पण लोकाला पैशावाल्या पुढं लोक जेवढी झुकतात तेवढी कोणापुढं झुकत नाही. वयोवृद्धास्तपवृद्धा ज्ञानवृद्धाश्च ते परे, ते सर्वे धनवृद्धस्य
द्वारे तिष्ठन्ति किंकराः. वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध हे तीनही वृद्ध धनवृद्धाच्या दारात किंकरासारखे हेलपाटे घालतात महाराज. हे पैशाचं महात्म्य. सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते. हा न्याय महाराज. व्यवहारातले सोयरे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत, एकदा का पैसा संपला निकवड्या आणि निष्ठुरा या उबगीजे जेवे सोयरा. मी कदम माऊली म्हणतात, माझा कधी हार होतच नाही, नेहमी जीत होते. का? कारण अभिजित मला भेटलेली आहे. आज तुम्हाला सगळ्याला सवड भेटली, मला हेच विशेष वाटतं. कारण हे रोज कीर्तन करणारे आहेत आमचे हरीश महाराज, गणेश महाराज, अभिजित महाराज, पोपट महाराज. चौकडं कुठं ना कुठं कार्यक्रम असतात. प्रेमाने चला, एखादं बोळं वारकरी काय सांगताय ते बी ऐका. रामकृष्ण हरी. आपला विषय असा चाललाय की व्यवहारातले सोयरे जे आहेत, पैसा आहे तोपर्यंत, एकदा का पैसा संपला, ज्ञानोबरायची ओवी आहे का 15व्या अध्यायात, निकवड्या आणि निष्ठुरा उबगीजे जेवे सोयरा. ज्याचा पैसा संपलाय, लोक त्याच्या कार्यक्रमाला जात नाहीत. ज्याचा पैसा संपलाय त्याला साधा फोन सुद्धा करीत नाही. सोयरे ज्याचा पैसा संपलाय त्याला मिस कॉल सुद्धा देत नाही. त्याला आलाच कॉल तर कंपनीचा येतो आणि कंपनीची बाई म्हणती आपका बॅलन्स खत्म हो गया. तिला कसं कळालं विठ्ठल? जोपर्यंत व्यवहारातली माणसं पैसा आहे तोपर्यंत व्यवहारातले सोयरे लवाड सोयरे आहेत. ध्यान धरा, प्रत्येकाचा अनुभव आहे. पण परमार्थातले सोयरे पैसा पाहून येत नाही. इथं जवळ श्रीगोंदा आहे. श्रीगोंद्याला एक साधू होऊन गेले, त्यांचं नाव आहे तात्या महापुरुष. तुम्ही त्यांची कीर्तन ऐकली असतील काही मंडळीने. मला या सप्ताहाची सुरुवातच तुमच्याकडे येत होते ना आदरणीय तात्या, त्यांनी यांचाही सप्ताह त्यांनीच चालू केलेला आहे. तात्या महापुरुष हे भागवत करायचे. लोक त्यांना आवडीने प्रतिशुकाचार्य म्हणायचे. कलियुगातले कर्जत तालुक्यात देलवडी नावाचं गाव आहे. त्या देलवडीला एक कंडक्टर होते. ते दोघं जण आळंदीला, तुम्ही पाहिले दोघांनी त्यांना, डॉक्टर महाराजाकडे पाठाले यायचे दोघं जण बघा. हे दोन कंडक्टर होते, ड्रायव्हर कंडक्टर. त्या कंडक्टरनी तात्या महापुरुषांचं भागवत ठेवलं गावात. आणि तात्या खरंच त्यागी आहेत का म्हणून फक्त 5 रुपये दक्षिणा दिली. भागवत संपल्यावर फक्त 5 रुपये दिले. तात्यांनी दक्षिणा घेतली, निघून गेले. पुढल्या वर्षी तात्या तारीख घेतात की नाही म्हणून परत पाहायला गेले. तात्या याही वर्षी तुमचं भागवत ठेवायचं आहे. तात्या म्हणले येतो ना मी. म्हणून आले ना तात्या. परत त्याच आनंदात भागवत केलं. याला वाटलं परत तात्याची परीक्षा घेऊ, यांनी परत 5 रुपये दक्षिणा दिली बरं का. तात्या निघून गेले. परत 3ऱ्या वर्षी हा तारीख द्यायला गेलं तर तात्याने परत आनंदाने घेतलं. हो. आणि मग 3ऱ्या वर्षीच भागवत झाल्यावर त्याने माईक घेतला. असं त्याला होंदका येऊन रडायचा की मी एका साधूची परीक्षा पाहिली. वास्तविक आता मी संसारिक माणूस. प्रवृत्तीपरायण लोकांनी निवृत्तीपरायण लोकांची परीक्षा पाहायची लायकी नसते. वाक्य परत ऐका. प्रवृत्तीपरायण लोकांनी निवृत्तीपरायण लोकांची तिळभर सुद्धा परीक्षा पाहायची नाही. प्रवृत्तीपरायण लोकांनी प्रवृत्तीपरायण लोकांचीच परीक्षा पाहायची. आणि निवृत्तीपरायण लोकांनी निवृत्तीपरायण लोकांचीच परीक्षा पाहायची. आपला अधिकार नसतोय. तो रडू लागला की मी तात्यांची परीक्षा पाहिली. मी फक्त 2 वर्ष तात्यांना 5 रुपये दक्षिणा दिली. पण तात्याने 2 वर्ष तर भागवत केलं. पण 3ऱ्याही वर्षी आले. अशा साधूची मी परीक्षा पाहिली. आता पांडुरंग मला क्षमा करणार नाही. तात्या तुम्ही म्हणताल मी तुम्हाला द्यायला आहे. तात्या म्हणे मी तुझं घेईल पण 5 रुपये दक्षिणा. आणि तात्याने 3ऱ्याही वर्षी 5 रुपये घेतले. आता हे सांगायलाही गोड वाटतं ना ऐकायलाही गोड वाटतंय पण वागायला अवघड आहे. आमच्या एखाद्या बोला जर तुम्ही पाकिट कमी भरलं तर ते परत तुमचं तर कीर्तनात नाव घेतं नाहीच नाही. पण पुढल्या वर्षी तारीख सुद्धा देत नाही. हे आमचं सांगतोय तुम्हाला. आमचं म्हणजे आमच्या भावबांधांचं. असं असं अवघड आहे. व्यवहारातले सोयरे पैसे पाहून येतात पण परमार्थातले पैसे लोक साधू पैसा पाहून येत नाही. आता काही वड्यातून 500 रुपयासाठी गाडी मागा आणतात. धन्य माता पिता तया. त्यांचा विषय आपल्या डोक्याबाहेरचा आहे. त्यांचे ओकांडे मला ओकरायचा काही अधिकारही नाही. विठ्ठल. व्यवहारातले सोयरे पैसे पाहून येतात पण परमार्थातले सोयरे पैसे पाहून येत नाहीत. व्यवहारातले सोयरे फक्त दुपारच्या काळाच्या कामाचे येतं की जे फक्त दुपारची भ्रांत घालवतात. अंतकाळाची भ्रांत घालवतील असे व्यवहारातले सोयरे नाहीत. अंतकाळी कामाला ते येत नाहीत.
माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी माता पिता बंधू बहिणी कोणी नपवते निर्वाणी मित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी मित्र सजन सखे तो दुःखाची मांडणी येतो नामी दुःख भोगी कुंभपाक जाती. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जात तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचोनी देवली सोडविना एका सद्गुरू वाचोनी धर्माचा तो सदैवाचा परोपकारी धर्माचा तो सदैवाचा देवा परोपकार देवाचा देवा पर उपकारी धर्मदारोच दैवाचा देवा पर व्यवहारातले सोयरे भक्त दुपारच्या काळाच्या कामाचे आहेत, अंतकाळाच्या कामाचे नाहीत. माता आई सुद्धा अंतकाळाला सोडत नाही महाराज. माळशेजचा घाट आहे, जसा खंडाळाचा घाट आहे तसा माळशेजचा घाट आहे. माळशेजच्या घाटात काही मंडळी फिरायला गेले आणि सेल्फी काढू लागले. एका माईचा मुलगा होता, साधारण 4वी-5वीत असेल, आणि तिने त्या घाटाच्या कट्ट्यावर उभा केला. काय येडे असते लोक, संसारातले लोक काय कधी लईच. आणि बाळा इकडं बघ, मी फोटो काढते, थोडं इकडं सरक, इकडं सरक. आणि इकडं सरकायची जागा आहे का ती? खाली काय हजारो कोस, हजारो मीटर खाली दरी आहे, आणि ते बाळ खाली पलटून मारा गेलो. असंच 200 फूट गेलो खाली, अजून 1000 फूट जागा. आणि सुदैवाने त्या बाळाच्या हातात एक झाडाची फांदी लागली. मग बाळाने फांदी धरली आणि आई मला वाचव. आता काय आई वाचविल मला? 200 फूट आई कुठं उतरत असती का? अवघडे. मग त्याने एक हात ढिल्ला सोरायचा का घाटाल्यावर, डाव्या हाताने फांदी धरायची, डावा हात घाटला का उजव्या हाताने फांदी धरायची, उजवा हात सोडायचा. अखेर शेवट अर्धा तास झाला, त्याला मदत पोहोचली नाही. आईने सांगितलं, बाळा तुझी हाल मला पाहवत नाही, आता तू फांदी सोड. जिथं आई अंतकाळाला कामाला येत नाही तिथं पप्याची आई कशी यायची? जरा अवघडच आहे. नववास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातेशी, तेही निष्ठुर झाली कैशी, अंती दुरी राहिली अंतकाळी मी परदेशी. जुने भजने मैतीला हे अभंग म्हणायचे बरं का. हो काय ते अभंग ऐकले तरी वैराग्य व्हायचं. लहानपणी आमच्या गावात दशक्रियेची प्रवचनं राहायची किंवा कीर्तनं राहायची. जर चांगला टाळकरी असेल तर गावातले सगळे टाळकरी एकत्र येऊन कीर्तन करायचे. काय त्या ओव्यान, काय ते आमच्या गावात एक नारायणगिरी महाराज होते, ते सरला बेटावरले नाही, एक गोसावी समाजाचे होते. फार अभ्यास होता त्यांचा. मग त्यांनी असे वैराग्यपर अभंग घेऊन, धनमान बळे नाठविशी देवा, अंतकाळी तेव्हा कोण आहे, किंवा क्षणक्षणा हाची करावा विचार, याच्यासाठी केला. लोकांनी दशक्रियाचं प्रवचन कीर्तन ऐकलं का वैराग्य व्हायचं. मला प्रमाण होती तशी दशक्रियेची वेळेला प्रमाण. आता लोक हे सांगतच नाही. दशक्रियेला अंतकाळ कोणी सांगत नाही. आय माझे मायेचा सागर आणि बाप भरतोय घागर. काय माणसाला तिथं ऐकल्यावर वैराग्य झालं पाहिजे. तुम्ही कीर्तनकाराला आग्रह करत नका जाऊ आई सांगा आणि बाप सांगा, तर आम्ही किती सांगितलं तर तुमच्यात काय फरक पडणार नाही. तुम्ही सांभाळायचं, आम्हाला काय सांगायला लाविता? आम्ही अंतकाळच लोकांना सांगितलं पाहिजे, त्यावेळी तेच सांगितलं पाहिजे. दशक्रियेच्या ओव्या, दशक्रियेचे श्लोक, अभंग ठरलेले पाहिजे. मला असं लोकांना वैराग्य झालं पाहिजे ऐकल्यावर. महाराज विठ्ठल आई सोडू शकली नाही. माता पिता, ज्याचा बाप धनुर्धर अर्जुन होता, पवा त्वा संग्रामी हर जिंकिला, निवात कवचांचा ठाव फेडिला, पवाडा त्वा केला गंधर्वास. असा धनुर्धर अर्जुन ज्याचा बाप होता, आणि भगवान कृष्ण ज्याचा मामा होता, तरीही त्या अभिमन्यूला कोणी काळाच्या दाढीतून सोडू शकलं नाही. मातुलो यस्य गोविंद पिता यस्य धनुर्धर सोपी कालवशम प्राप्त कालो हि दुरतिक्रम. हा धर्मशास्त्रकार सांगतात, ज्याचा बाप धनुर्धर अर्जुन होता, ज्याचा मामा भगवान श्रीकृष्ण होता,
त्याही अभिमन्यूला दुपारच्या अंतकाळाच्या काळातून ते सोडू शकले नाही. आपल्या बापाचं आणि आपल्या मामाचं काढिता कुठं. हो, माता सोडत नाही, बंधू सोडत नाही. आता बाकीच्यांचं काय सांगायची गरज नाही. व्यवहारातले सोयरे दुपारच्या काळाचे, पण परमार्थातले सोयरे अंतकाळाच्या कामाचे आहेत. जगद्गुरु तुकोबराय भंडाऱ्यावर गेले. तुकोबरायच्या मुखातून वेदवाणी प्रसवू लागली. ही समाजाच्या कल्याणाची वेदवाणी आहे आणि अक्षर निबद्ध करावी म्हणून मूळचे चाकणचे, पण मामाचं गाव सुदुमरे. कोणाचं? संताजी तेली जगनाडे. हे मूळचे चाकणचे, पण त्यांचं मामाचं गाव सुदुमरे. आणि मग ते मामांच्या गावी गेले आणि शाळेत जाऊ लागले. त्या काळची शाळा म्हणजे गोशाळा. गाई वळायला जायचे भांडाऱ्यावर, भामचंद्रवर. मग तुकोबरायांनी संताजी बुवांचा भाव पाहून त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. झाडाची पानं काढून त्याची कागदं तयार केली. मोराच्या पंखाचा टाक केला. गवतांच्या रसाची शाई करून तुकोबरायाच्या मुखातून तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुका होनी निराळा अक्षरा वेगळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. तुकोबरायाच्या मुखातून वेदवाणी प्रसवू लागली. संताजी तेली जगनाडे यांनी एक टाकी लिहायची. सगळा गाथा लिहून झाला. तुकोबराय संताजीवर प्रसन्न. संताजी, तुकोबराय प्रसन्न झाले. तुझं काय मागायचं ते मागा. महाराज, या गाथ्यातलं एक चरण तुम्हाला मागायचं. काय? तुमच्या गाथ्यात एक चरण गेलंय. कोणतं? अंतकाळी माझ्या येती सोडवले, अंतकाळी माझ्या येती सोडवले, अंतकाळी माझ्या येती सोडवले, अंतकाळी माझ्या येती सोडवले, मस्तक पैसने देन त्यासी, मस्तक पैसने देन त्यासी. मस्तका वदले देन त्यासी, मस्तका वदले देन त्यासी. अंतकाळी माझ्या येती सोडवणे, अंतकाळी माझ्या येती सोडवले, अंतकाळी माझ्या येती सोडवणे, अंतकाळी माझ्या येती सोडवले, मस्तक पैसने देन त्यासी, मस्तक पैसने देन त्यासी. मस्तका वैसले देन त्यासी, मस्तका वैसले देन त्यासी. आपले व्यवहारातले सोयरे फक्त दुपारच्या काळाचे, पण अंतकाळाला सोयरे फक्त वारकरीच कामाला येतात. तुमच्या गाथ्यात एक चरण गेलं, अंतकाळी माझ्या येती सोडवणे. मला वचन द्या, माझ्या अंतकाळी तुम्ही मला यमाच्या तावडीतून सोडवा. तुकोबरायांनी वचन दिलं. चारिता गोधने, हा बघ देवडीकराच्या गाथ्यात नाही, आमच्या संस्थेच्या गाथ्यात. चारिता गोधने माझे गुंतले वचन, आम्हा झाले येणे एका तेली आकारणे. आमच्या संस्थेच्या गाथ्यात अभंग आहे. आणि मग तुकोबरायांनी वचन दिलं, संतोबा, संताजी तेलिया, मी जर तुमच्या आधी मेलो तर तुम्ही मला 3 मुठ माती द्यायची 3 वेळा, आणि जर तुम्ही माझ्या आधी मेले तर मी तुम्हाला 3 वेळा मुठ माती देईल. शालिवाहन शके 1571 इसवी सन नाही, शक शालिवाहन शके 1571 फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी तुकया स्वामी गोसावी कीर्तन करिता करिता गुप्त झाले. ही नोंद इंग्रजांनी औरंगाबाद गॅझेटला केलेली. तुकोबरायचं वैकुंठगमन इंग्रजांनी लिहिलेलं आहे. हो, इंग्रज मानतात आणि काय काय गाव गाव होरड फुके तुकाराम महाराजाचा खून झाला. तुला हाता घालून काढला पाहिजे. खरा इंग्रज कोण हा मोठा प्रश्न आहे. जगद्गुरु तुकोबरायचं वैकुंठगमन इंग्रजांनी लिहिलंय औरंगाबाद गॅझेटला. हे तुमचा अभ्यास नाही काय नाही, 1.5 दिवसात आणि कोलवू सात हा एवढं काहीतरी वाचायचं आणि काही बोलायचं उगं. हिंदूंचं चुकलं, हिंदूंचं चुकलं, हिंदूचं एकच चुकलं. तुला एवढ्या दिवस भारतात तुला हेच चुकलं. तुला पाकिस्तानला पाठवायला पाहिजे होतं. कोणी उठायचं आणि हिंदूलाच बोलत राहायचं. आणि मग शालिवाहन शके 1571 फाल्गुन वद्य द्वितीया तुकोबरायाने कीर्तन सुरुवात केली. घोट विनलाळ ब्रह्मज्ञाने हाती, महाराजांचा अभंग आहे बरं का शेवटचा. कीर्तन सुरू झालं आणि तुकोबराय सांगितलं, जाओ संताजी तेली सगळे आलेत पण संताजी तेली जगनाडे आले नाही, त्यांना बोलवणं पाठवा. बोलवायला गेले तर संताजी तेली मामाच्या घरी घाणा हाकीत होते त्यालाच. अहो चला तुकोबराय वैकुंठाला चालले, चला. बरोबर आलो, एवढा एकच घाणा राहिला, एवढा एक घाणा हाणतो लगेच येतो. आणि संताजी तेलीला संसाराच्या घाण्याने घाणाच घातला.
आणि तुकोबराय वैकुंठाला गेले. घाणा हाकून झाला आणि ते आले तर तुकोबराय वैकुंठाला गेले. असं अरे माझे श्रीगुरु मला न भेटता गेले, या संसाराच्या घाण्याने घाणा घातला. मग आता आमचं वचन त्यांनी तर असं सांगितलं होतं, मी आधी गेलं तर 3 मूठ माती द्यायची. पण तुकोबराय देह घेऊन गेले ना, मूठ माती द्यायची कशी? पण ठीक आहे, मग मी मेल्यावर ते मूठ माती द्यायला येतात का पाहतो. 71 1571 1580 संपलं. म्हणजे किती झाले? किती वर्ष झाले? 9. परत 90 संपलं, किती झाले? 19. परत 1500 संपलं, 1600 सुरू झालं. म्हणजे 1600 पूर्ण झालं. किती झाले? 29. आणि 1605 किंवा 6. आता एवढं घाई घाईने लगेच आठवायचं नाही. म्हणजे जवळजवळ 32-33 वर्षानंतर तुकोबरायच्या वैकुंठ गमनानंतर संताजी तेली जगनाडे मृत पावले. मृत पावल्यावर त्यांचा थोरला मुलगा बाळोबा तेली. सगळा इतिहास या, अभ्यास करून बोलायचं, मोघम बोलायचं नाही. हे तुझं काम नाही, तू खाली बस. अभ्यास करूनच बोलायचं. संताजी तेली यांचा थोरला मुलगा बाळोबा तेली. आणि मग परिसरातले सगळे तेली समाजाचे लोक गोळा झाले. सुदुमऱ्याला सुधा आणि पापनाशी नदीचा संगम आहे. 2 नद्या, सुधा आणि पापनाशी, दोन्ही नदीच्या संगमावर तेल्यांचा भसन वाटा. तिथं गार खोदली, म्हणजे खड्डा खोदला आणि त्यांचं प्रेत नेऊन टाकलं. तेल्यात पुरतात. आणि मग सगळ्यांनी माती लोटली, छातीपर्यंत माती पडली, तोंडावर माती पडली का संतोबा तेली उठूनच बसले. उठून बसल्यावर लोक थांबतील काय? लोक चिंगाट सुदुमऱ्यात पडून गेले. पुन्हा 1.5 तासाने लोक आले तर प्रेत पडले. अरे माती लोटा. परत माती लोटली, तोंडावर माती पडली का संतोबा तेली उठून बसायचे. परत लोक पळून जायचे. असं दिवस मावळेपर्यंत झालं. गण आले, गोत्र झाले, ते हिस्मशाने म्हणे. परत आले, ए बाबा तुझं प्रेत, ए बाळोबा तुझ्या बापाचं प्रेत, आणि तू आम्हाला थांबायचं नाही. लोक गेले निघून. बाळोबा तेली झाडावर चढून बसला. अरे वडिलाचं प्रेत आहे, कुत्री येतील खातील. मेले म्हणाव तर उठून बसत येत. बरं जिवंत म्हणाव तर लोक निघून गेले का परत प्रेत पडत आहे. काय करावं? झाडावर चढून बसला. रात्री 2 वाजता 32-33 वर्षानंतर श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय वैकुंठावर विमान घेऊन पुन्हा आले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराम महाराज की जय. तुकोबरायचं विमान परत खाली आलं. महाराज विमानातून उतरले. बाळोबाने उडीत टाकली खाली. महाराज तुम्ही 33-34 वर्षानंतर? आत्ता सांगत नाही, थांब. आणि मग 3 मूठ माती टाकली. संतोबा शांत झाले. आणि मग त्याला सांगितलं, बाळा असे चारिता गोधने, गाई चारत असताना माझे गुंतले वचन. हा अभंग देवडीकराच्या गाथ्यात नाही, सुदुमऱ्याच्या बाडात. हे बाडात कधी जर गेले तर तळेगाव दाभाडेला जा. तिथं सुदुमऱ्याच्या संताजी तेलीचे वंशज राहतात. 10,000 अभंगाचा गाथा तुकोबरायांनी सांगितलेला. लेखक संताजी तेली जगनाडे असं खाली लिहिलेलं आहे. आज त्या वया पाहायला भेटतात. त्यांच्या पूर्वजांनी आज जपून ठेवल्यात 12 वया. फक्त दुरून पाहायला लागतात, ते काय हातबीत लावू देत नाही. आजही त्या वया त्यांनी लॅमिनेशन करून खाली लेखक संताजी तेली जगनाडे सुदुमरेकर असं खाली लिहिलेलं आहे. खोटं वाटत असेल, माझ्या खिशात मोबाईल आहे, मी त्याचे काही फोटो काढून आणले नाही. तर उद्याच माझ्याबरोबर चला, माझं तिकीट काढा, मी तुम्हाला काही म्हणायचं. उद्याच चला माझ्याबरोबर, मी दाखवतो तुम्हाला. तळेगाव दाभाडेला. आणि मग त्या बाडात हा अभंग आहे. चारिता गोधने माझे गुंतले वचन, आम्हा झाले येणे एका तेली आकारणे. 3 मुष्ठी मृत्तिका देख, तेव्हा लोपविले मुख. रामनामाचे धारकी, आम्ही आलो मृत्युलोकी. आलो म्हणे तुका, संतून हवया विष्णू लोका. याला म्हणायचं व्यवहारातले सोयरे दुपारच्या काळाच्या कामाचे आहेत, परमार्थातले सोयरे अंत काळाच्या कामाचे आहेत. विठ्ठल व्यवहारातले सोयरे पैसा आहे तोपर्यंत, परमार्थातले सोयरे पैसा संपला तरी प्रेम करतात. व्यवहारातले सोयरे दुपारच्या काळाच्या कामाचे, परमार्थातले सोयरे अंत काळाच्या कामाचे. व्यवहारातले सोयरे केले तर भवबंध वाढतो, पण परमार्थातले सोयरे केले तर भवबंध खुंटतो. ज्ञानोबराय निवृत्तीनाथाचं वर्णन करतात. हे असो विस्मयो दातारा निवृत्तीराया. मला खरंच आश्चर्य वाटतंय, विस्मय वाटतोय. हे असो विस्मयो दातारा,
तू होशी जयाचा सोयरा, तो सोयरिकेच्या व्यवहारा मुकेची गा. आता परत त्याला कोणाशी सोयरी करायची गरज पडत नाही. म्हणून पारमार्थिक सोयरे करा. निदान माळ करी तरी माळ करायला पुरी द्या. ओय करावा, जन्मभर काहीच्या घरात माळी आता पुरी दिल्यात खांड खुंड खाणाऱ्याला आता काय करावा. अरे कसं तुमचे डोके. परिस्थिती चांगली कोंबड्याची. विठ्ठल छगन महाराज शेख म्हणून येतं. मिरी माका गाव आहे त्यांचं. आणि त्यांनी त्यांची मुलगी सावताडा रामेश्वरला दिली. मुसलमानगडी पण कीर्तन का. पोरगी दिली, पोरगी माळ करी. आणि 15 दिवसांनी एखादच आली. पोरीने एखादच धरली. सावताड्याच्या मुसलमानाने फोन लावला, इथे एखादच धरती. ते म्हणले धरणार. अहो आपण मुसलमान आहेत, एखादच कशी धरता येईल. ते म्हणले माझी पोरगी एखादच धरणार. नांदवायची असली तर नांदवा, नाहीतर आणून घाला. हा छगन जन्मभर बायको पोरगी सांभाळीन, पण एखादच मोडून नाही देणार पोरीची. म्हणजे वा. आणि अक्षरशः त्या सावताड्याच्या मुसलमानांनी ती मुलगी आणून घातली. छगन महाराज शेख कीर्तनकार, त्यांनी पोरगी 15 वर्ष सांभाळली. घरातला अग्नी. आणि वयात आली पोरगी सांभाळायला बापाला किती जड असते बापालाच कळतं, दुसऱ्याला कळत नाही. ज्याचं जळतं त्यालाच कळतं, दुसऱ्याला कळत नाही. अखेर त्यांनी मग जुनी भाडं उचकली. तर हे छगन महाराज शेख तानाजी मालुसरेचे वंशज निघाले, मागं पाहत गेले. आणि मग त्यांनी काशीहून ब्राह्मण आणले. आणि त्यांनी बारव नावाचं गाव आहे आष्टीनगर तालुक्याच्या सीमेवर. त्या बारवला काशीचे ब्राह्मणांनी मोठा यज्ञ केला. आणि स्वतः हिंदू धर्म स्वीकारला. घरच्यांनी सगळ्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. त्याच मांडवात बारवचा एक मुलगा उभा राहिला आणि त्यांनी त्या मुलीशी लग्न केलं. 15 वर्ष मुलगी राहिली. आणि एका मराठ्याच्या मुलाने लग्न केलं. आणि मी तुमच्या मुलीशी लग्न करतो. हे ऐकून ठेवा. एकादश मोडून नाही दिली पोरीची. ते म्हणत सांगते आता पाहुण्याने एकादशीलाच तिथी धरली लग्नाची. स्वयंपाक काय ठरला, हे बालुशाही ठुली लग्नाला. वारकऱ्याने कुठे एकादशीला लग्न धरायचं असतं का. विठ्ठल माळकऱ्याला विनंती आहे, पाहुण्याला समजून सांगा. द्वादशीला लग्न धरा नाही तर दशमीला, पण एकादशीची तिथी ब्राह्मणाने दिली. ते कुठे एकादशी धरीत आहेत. विठ्ठल एकादशी लग्न लावायचं नाही वारकऱ्याने. मार नेम वारकऱ्याचा. हो काय काय एकादशी जागरण ठेवते. आता काय करावं. माळकरी कस काय ठेवलं. पप्पेच्या आईने जरा खाल्याळीला आनसभाईकडे पाहिलं तर तिने सांगितलं मग जागरण करावं लागेल एकादशीला. आनसभाईच्या काय डोक्या वायरी तुटल्या काय. विठ्ठल हे कोणाकडे बायाचं डोक्यातून काढून टाका. कोणाच्या बायाचं कोणाला येत नाही. कोणाकडे पाहायचं असेल तर ज्ञानोबराकडे पहा. कोणाकडे पाहायचं असेल तर तुकोबराकडे पहा. कानसबाईकडं आहे ना का. रत्न पारखी नाही तुम्ही, गाजर पारखी येतो. विठ्ठल खरे सोयरे संत. सोयरे म्हणून संतांची ओळख करून दिली. विषय लांबलाय आपला. शूर म्हणून संतांची ओळख करून दिली. व्यवहारातले शूर आहेत पण आईलं थडीचे. परमार्थातले शूर आहेत हे पहिलं थडीचे. व्यवहारातल्या शूरांचं शौर्य काही काळच असतं, शेवटपर्यंत टिकत नाही. एका जणाने पाकिस्तानच्या बॉर्डरवर 15 अतिरेकी मारले. घरी आला आणि त्याला वाटलं मी तशाच मुजोरमध्ये पापेची आई संग राहील. पापेच्या आईनेच त्याला हाताखालून काढलं. म्हणजे वीर आहेत पण आईला थडीला, पहिलं थडीला नाही. गेली वीर सरी गाथ्यात प्रमाण याला, मग त्याशी रांड मारी आहे का नाही गाथ्यात प्रमाण. हो व्यवहारातले वीर हे आईला थडीचे वीर आहेत, पहिलं थडीचे वीर नाही. पण आमचे परमार्थिक वीर पहिलं थडीचे वीर आहेत. थडी टाकी पहिलं तीर, थडी टाकी पहिलं तीर, फक्के पाया होया वीर, फक्के पाया होया आईला थडीला वीरत्व आहे, पहिलं थडीला नाही. पण परमार्थिक वीर आईला थडीला वीर आहेत, पहिलं थडीला वीर आहे. थडी टाकी पहिलं तीर, ठोके बाया होय वीर. इथं बाया ठोकल्यात म्हणून तुम्ही बोनी दोन ठोपटून कीर्तन केलं. रामदास बा मनसुखांचं कीर्तन कोणी ऐकलंय का. इथं केलेत का कीर्तन. दोन ठोपटून कीर्तन करायचे. असा पुरुषार्थी कीर्तनकार होणे नाही परत. विठ्ठल व्यवहारातल्या वीर आईला थडीला आहेत, पहिलं थडीला नाही. व्यवहारातल्या वीरांना ज्ञानाचा डोळा असलच असं काही सांगता येत नाही. चीनच्या बॉर्डरवर एकाने 15 अतिरेकी मारले म्हणून त्याला तिथं मेडल भेटलं.
त्याला आणि तो घरी आला. ज्ञानाचा डोळा व्यवहारातल्या वीराला असं काही सांगता येत नाही. घरी आला आणि त्याला वाटलं मी तिथं 15 जण मारले सीमेवरून, तर इथं बांधाचं आणि माझ्या भाऊबांधाचं भांडण आहे, इथंच 2-4 मारू मेडल भेटल. अरे पण सीमा वेगळी बांध वेगळा. त्याने बांधून 2-4 जण हाता घालून काढले, तुरुंगात जाऊन पाडला. म्हणजे व्यवहारातल्या वीराला ज्ञानाचा डोळा नाही, पण परमार्थातल्या वीराला ज्ञानाचा डोळा असतो. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसो तो विरेशा. ज्ञानोबराय म्हणतात. असं अनेक भावाने मांडता येईल. आणि म्हणून खरे सोयरे संत, खरे वीर संत आणि खरे चोर संत. व्यवहारातले चोर चोरी करतात. एखाद्या चोराने जर एखादी चोरी करून नेली, समजा आपले 10 लाख नेले, तर माणसं जोमाने परत ते 10 लाख मिळवायला लागतात. म्हणजे व्यवहारातले चोर चोरी करतात, पण ज्याची चोरी करतात त्याचा संसार वाढवतो. आणखी चोरी झाली, आता जरा हिमतीन लागावं लागेल, हिमतीन लागावं लागेल, कसून लागावं लागेल, आणि झालेला चोरी आपल्याला भरून काढावं लागेल. व्यवहारातले चोर चोरी करतात पण संसार वाढवतात, पण परमार्थातले चोर चोरी करतात पण संसारच चोरून नेतात. त्यांचं वर्णन तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या. वैष्णव चोरटे वैष्णव चोरटी वैष्णव चोरटे वैष्णव चोरटे वैष्णव चोरटी वैष्णव चोरटी चोरटी वैष्णव चोरटी आले घरात करंटे आले घरासे करंटे आजी आपुले जगना आजी आपुले जगना आजी आपुले जगना जगना आजी आपुले जगना आजी घरा से घरा आजी घरा व्यवहारातले चोर चोरी करतात. ज्याची चोरी कर विठ्ठल व्यवहारातले चोर चोरी करतात, पण ज्याची चोरी करतात तो संसाराला जोमाने लागतो. पण परमार्थातले चोर चोरी करतात, पण ते संसाराला जोमाने लागून देत नाही, संसारच चोरून नेतात. वैष्णव चोरटी आली घराशी करंटी. इथं वैष्णवाला 2 विशेषणं दिलेत. करंटी चोरटी वैष्णव घराशी आली. आपल्याला जागा करतात तुकोबर आहे, ओळख करून देतात चोरांची. करंटी वैष्णव, वैष्णवाला करंट म्हटले. का बरं करंट म्हटलं? व्यवहारात करंटा कोणाला म्हणतात? दोघांना म्हणतात. ज्याच्या मुखात देवाचं नाम येत नाही तो एक करंटा. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे सदैव सभाग्य तोची हरिरंगिनाचे. हा एक करंटा. पण या व्याख्येत संत बसत नाही का? त्यांच्या मुखाला नाम नये वाचे नाही, त्यांच्या मुखाला नामच ये वाचे. हो माझी मज झाली अनावर वाचा छन्नया नेगे 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 माझी वाचा विसावा. आणि म्हणून ह्या व्याख्येत काय ते बसत नाही. करंटा तो नाम विन्मुख तो करंटा, पण या व्याख्येत ते बसत नाही, कारण हे नाम विन्मुख नसून नाम सन्मुख आहे. करंटा कोणाला म्हणायचं? गाथ्यात आणखीन एक व्याख्या आलेली. धन नाही त्यासी ठाईचा करंटा समर्थाशी ताठा करिता ती. तुकोबर आहे. ज्याच्याकडं संसाराचं भाग्य नाही त्याला हे करंटा म्हणतात. अजून एक प्रमाणे तुकोबरायचं. पुत्र पत्नी बंधू यांचा तोडीला संबंधू सहजे झालो मंदू भाग्यहीन करंटा. तर या करंट्याच्या व्याख्यात मात्र हे बसतात. यांच्या भाग्यात संसार लिहिलेला नाही म्हणून हे करंटे
यांचा संसार म्हणजे झाला तर झाला, नाही तर होतही नाही. काठ्याच्या आणीवर वसले 3 गाव यांचा संसार. 2 वसाड 1 वशेची ना, तेथे आले 3 कुंभार. 2 थोटे 1 घडेची ना, त्यांनी घडिले 3 मडके. 2 कच्चे 1 भाजेची ना, त्यात घातले 3 मुग. 2 कच्चे 1 शिजेची ना, आता काय करा. तेथे आले 3 पाहुणे, त्यांना मारल्या 3 बुक्क्या. 2 हुकल्या 1 लागेची ना, आता काय करा. असा संसार आहे यांचा. यांच्या भाग्यात, साधूच्या भाग्यात संसार लिहिलेलाच नसतो. उलट देवाची तेखून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसार. किंबहुना येर झारा चिरा पडे. मग हे यांच्या भाग्यात संसार नाही. मग म्हणून हे करंट आहे. आता ऐका बरं का, आता यांच्या भाग्यात संसार नाही म्हणून करंट आहे. मग ज्याच्याकडे जे नसतंय तो त्याचीच चोरी करतो. मग यांच्या भाग्यात संसार नाही, मग हे संसाराची चोरी करायला प्रवृत्त झाले. अरे तू पेन का चोरला? शिक्षक म्हणले, गुरुजी माझा पेन संपला होता म्हणून चोरला. जी वस्तू ज्याच्याकडे नसते माणसं त्याची चोरी करतात. यांच्या भाग्यात संसार लिहिलेला नाही आणि म्हणून यांनी चोरी करायला सुरुवात केली वैष्णवांनी. मग काय चोरलं? साधकाचा संसार चोरला. वा, संसार तया गावा गेला 7 पांडवा, होणे ठाके अघवा मोक्षाचाची. साधकाच्या जीवनात येणारा संसार चोरतात. ते साधकाचा संसार का चोरतात प्रश्न. तर त्याचं कारण साधक आत्मस्वरूपाच्या घराकडे निघालेला आहे आणि आत्मस्वरूपाच्या घराकडे निघालेल्या साधकाला आडवा येतो संसार. आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाची आघरा, करीतसे आडवारा विश्वाभासुजो. संसार साधकाला कसा आडवा येतो? तुकोबरायाचा याच्यात गाथ्यात 15-16 चरणाचा अभंग आहे. दरवर्षी आषाढीला गावातून दिंडी द्यायची आणि सगळं गाव वारीला जायचं, पण एक म्हातारी काय वारीला जात नव्हती. अख्ख्या बाया गोळा झाल्या. शांताबाई, शांताबाई, तुम्ही रानातून नुसत्या गावातून रानात चक्करा नकरा चक्करा नकरा बोल शांताबा. बर अहो वारीला कधी येणार? म्हणले यंदा माझ्या मुलाचं लग्न आहे. लग्न झालं का येणार. आणि तिच्या मुलाचं लग्न झालं वैशाख ज्येष्ठात आणि आषाढाच्या प्रारंभाला दिंड्या निघाल्या आणि मग आवा चालली पंढरपुरा. कसा संसार आडवा येतो ऐका. आता साधकाला आडवा येतो संसार आणि हे संसारच चोरतात. मग आणि वेशीपासून आली घरा. वेशीत मारुतीचं देवाळ, मारुतीच्या देवळापुढं भजनेने अभंग धरला. तिला वाटलं टाईम आहे आज तोपर्यंत घरी जाऊन येऊन नवीनच सुनबाई आली. ती घरी आली आणि सांगू लागली, परीसे गे सुने बाई. परीस शब्दाचा अर्थ आहे ऐक. सुनबाई ऐक मी काय सांगते. सुनबाईला वाटलं आत्याबाई काही तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश करतात की काय. आणि सुनबाई तरी अवधान ऐकले तिचे, सर्वांगाचे कान करून ऐकू लागले. ही काय सांगणार आहे? मग ही सांगायला लागली, मी वारीला चालले, माझ्या पाठीमाग दूध दही विकायचं नाही. परीसे गे सुनेबाई नको वेचू दूध दही. दूध दही विकू नको असं म्हटलं इथं. तुकोबाराने दूध दहीच का लिहिलं बरं म्हातारीच्या मुखातलं? गहू ज्वारी बाजरी का नाही लिहिली? कारण म्हातारी अशी जंक्शन होती. त्या म्हातारीने महिनाभर लागणारं गहू ज्वारी बाजरी सगळं सुनबाईला काढून दिलं होतं आणि बाकीच्या चुंबड्यांना बांधून खुना करून ठेवल्या होत्या यांनी काढू नाही म्हणून परत. पण दुधाला आणि दह्याला खून नाही करतायत कारण ते रोज ताजं निघत म्हणून नको वेचू दूध दही. तुकाराम महाराज लय बारीक लिहिलंय, वाचावं लागत आहे तसं बरं का. आता काळजी करू नका, मी दूध दही विकणार नाही. ठीक आहे. आवाज चालली पंढरपुरा. पुन्हा वेशीपासून आली घरा, मी पुन्हा येईन. आता कशाला आल्या? ऐके गोष्टी सादर बाळी. मी काय सांगते ते ऐक. काय करी जतन फुटके पाळी. अगं शेजारीन घरी नसताना मी तिच्या घरातून टंबरेल उचलून आणलेले आहेत फुटके. तेवढे भंगारवाल्याला विकायचे नाही. आता काय करावं, काय जीव गुतलाय बघा म्हातारीचा. सुनबाई म्हणले, आत्या तुम्ही वारीला जा, मला माहिती आहे तिकडं वारं बदलणार आहे, पाणी बदलणार आहे, तुम्हाला ते वातावरण मानवणार नाही. मला माहिती आहे तिथून आल्यावर तुमच्या आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने सुटणाऱ्या सगळे टंबरेल मी तुम्हालाच ठेवते, पण वारीला जाऊ. बर बर बर. पुन्हा आवाज चालली पंढरपुरा. वेशीपासून आली घरा. आता काय राहिला आत्या? अगं माझे हातीचा कलवडू मजवा चोनी नको फोडू. माझ्या हाताने मी उन्हाळ्यात गावऱ्याचा कलवड रचलाय, माझ्याशिवाय फोडायचा नाही.
सुनबाई म्हणली आत्या सगळ्या गौऱ्या तुम्हाला नदीत न्यायला ठेवते, फक्त वारीला जा. चला वारीला, चॅनल नव्हे. जा म्हणल्यावर मग म्हातारीला फुल रेंज आली. हा सवतीचे चाळे खोटे, लय मोठा अभंग आता सांगत नाही. म्या जावे हिला वाटे, आता कसाया यात्रेत जाऊ, तिथे जाऊन काय पाहू. हिला वाटतं मी वारीला जा, तिकडंच मला ठोस लागा, मी तिकडंच पडा. वाटाने चुकाव, नाही वाटाने चुकले तर पंढरपुरात चुकाव, नाही पंढरपुरात चुकले तर चंद्रभागेत चुकाव. सकाळी आंघोळीला जितके माणसं चुकत येत तितके कुठं चुकत नाहीत. आषाढी एकादशीला आंघोळीला आत गेले बाहेर आले, उघडेच छिटत येत. आमचे माणसं पाहिले का? पाहिला असेल ना तुम्ही आषाढीला, उघडेच छिटत येत. विठ्ठल चंद्रभागेतले माणसं. आमच्या गावात एक चंद्रभागेत हरवलं, गावात आल्यावरच सापडा आम्हाला. सापडतच नाहीत माणसं मला. आणि मग म्हातारी वारीला गेली नाही, याला म्हणायचं अगा पै पंडुकुमारा, येता स्वरूपाची आघरा, करीतसे आडवारा विश्वाभासो जो. साधकाला हा संसार वेळोवेळी आडवा येतो. मग साधू काय करतात? साधकाच्या जीवनातला संसार चोरतात. आता त्याची संसार करायची प्रवृत्ती खुंटते. इथं नगर जिल्ह्यात पारनेर नावाचा तालुका आहे. पारनेर तालुक्यात सुपा नावाचं गाव आहे. त्या सुप्यात पवार आडनावाची माणसं, त्या पवाराच्या घराण्यात एक सरदार जन्मले, त्यांचं नाव आहे संतोबा पवार. त्यांची समाधी इथे आहे. मग ते मूळचे आमच्या सुप्याचे आहेत आणि शिवरायांच्या दरबारात ते सरदार होते. 500 सैन्याची शिबंदी घेऊन मावळात जात असताना तुकोबरायचं कीर्तन होतं. संताजी पवार त्या कीर्तनाला आले. संतोबा पवार, तुकोबराने संतोबा पवाराला पाहिलं ना अभंग बदलला. नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळीकर असावा, हा भंग घेतला. काळाची उडी पडेल वाजेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. आणि तिसरं चरणे सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. या चरणावरलं विवेचन ऐकलं. संतोबाला घोड्यावर बसून वैराग्य झाले. सहसा घोड्यावर बसणाऱ्याला वैराग्य होत नाही. मजा वाटली बसायला, नंतर घोडच खांद्यावर बसला. म्हणून आम्ही तुमच्या संस्थेचं सभासदच नाही झालो. विठ्ठल घोड्यावर बसून वैराग्य झाले. तसेच उतरले खाली. शिवरायांना सांगितलं देशभक्ती संपली, आता देवभक्ती सुरू झाली. आता मी देवभक्त होणार. आणि इथं वैराग्य धारण केलं. तुकोबरायांना गुरु करून घेतलं. इथं बेटात आले. बेटात आल्यानंतर त्यांच्या मंडळीचं नाव यशोदा माता, साध्वी यशोदा. मला वाटतं तुम्ही फार दिवस सेवा केलेली, तुम्ही अण्णांनी पाय उगमच उगमच कुशेकर अण्णा आणि गुरुजी हे जुने सेवादारी तिथले. आणि मग त्या निर्जन वासात त्यांनी राहावं आणि साधना करावी. निळा मने निर्जन वासी, संतवासी नवी समजे, नवी समजे. निळा मने निर्जन वासी, संतवासी नवी समजे. संतोबाची चोरी केली. संत राज महाराजाची काय चोरी केली? संसार चोरला. सगळ्या पदवीला लात मारली, सरदारकीला लात मारली. आणि निर्जनवासात येऊन राहिले. देव त्यांना विसरले नाही. निळा म्हणे निर्जनवासी, संतोबाशी नवी समजे. संतोबा पवार हरिभक्त अपार, जे परमप्रीतिकर गोविंदाचे. तुकयाशी विमानी वाहिले, संतोबाशी वैराग्य नाणिले. निजस्थान पालखी मिरविले, निज भवनी आपुल्या. निळोबारा सगळी प्रमाणे निळोबारायची महाराज. बुवा प्रमाणाला धरून बोलणारा प्रामाणिक बुवा आहे. आता काय करावं, लोकाला याची चाड नाही राहिली. खरं सांगू तुम्हाला ना, असं हाता खणून कोणतं पाहिजे. मला गबाळ ऐकायची सवय लावली काय कीर्तनकारांनी महाराज. गबाळ ऐकू नका, चांगलंच ऐका. वा संत करंटे आहेत, कारण संसार भाग्यात नाही. मग जी वस्तू ज्याच्या भाग्यात नाही लोक ती चोरी करायला निघतात. म्हणून हे साधकाचा संसार चोरतात. म्हणून वैष्णव चोरटी आली घराशी करंटी. आता ऐका, संताच्या का नादी लागले तुमचा संसार ते होईनच नाही देणार. मग ज्याला संसार करायचा आहे त्यांनी मात्र यांच्यापासून आपला संसार जपून ठेवा. अभंग
आपुले जतन